भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर. प्रज्ञा सातवांसह संजय भेंडे, विवेक कोले, प्रमोद जटार, सुनील कर्जतकर, माधवी नाईकांना संधी. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रीपद. शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर. तर मंत्रीपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. उद्या पत्रकार परिषद घेत बच्चू कडू अधिकृत भूमिका घोषणा करणार. जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता. एटीएस आणि एनआयएच्या मदतीनं यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ. मीरा रोडवरील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आरोपी शाहिद सनेदेची कबुली. शिरोली ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध. तर आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची माफी मागितली. संजय गायकवाडांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी निघालेले प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात. आंदोलनकर्त्यांसोबत पोलिसांची धरपकड. तर पोलिसांकडून दबाव तंत्राचा वापर. पुस्तकही फाडलं. आंबींचा आरोप. 40 वर्षांनी वाद उकरता विरोध करणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक तरी वाचलंय का? मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय गायकवाडांना खडे बोल. तर इतके वर्ष दुर्लक्ष, मग आता मुख्यमंत्र्यांनी पुस्तकाचं शीर्षक बदलावं. गायकवाडांचा फडणवीसांना सल्ला. मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9 कोटी 81 लाख तर अंत्यविधीच्या दिवशी 16 कोटी 88 लाख देण्यात आले. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाल्याचाही दावा. मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती. कार्यालयातून नकळतपणे विमान बुकिंग कंपनीसोबतचा करार रद्द केलाय. व्हीएसआरच्या विमानातील प्रवाशांबाबत पार्थ पवारांचं स्पष्टीकरण. शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी कुटुंबियांसाठी स्नेहभोजन. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह योगेंद्र पवार, पार्थ पवार आणि इतर सदस्य उपस्थित होते. स्नेहभोजनाच्या निमित्तानं कुटुंब एकत्र असलं तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. 2640 घरांसाठी अर्ज करण्यास म्हाडानं मुदत वाढवली. याआधी 29 एप्रिल होती अर्ज भरण्याची शेवटची तारीख.